नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक कोकणी पद्धतीने जवळा घालून शेवग्याच्या फुलांची भाजी. ही भाजी खूपच चविष्ट, पौष्टिक आणि गावाकडच्या चवीची खास रेसिपी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. शेवग्याच्या फुलाच्या भाजीसाठी इथे आपण शेवग्याची फुलं छान निवडून घेऊया. अशा प्रकारे ही छोटी छोटीशी फुलं असतात, ही आपण काढून घ्यायची आहेत. ह्या छोट्या छोट्याशा कळ्यासुद्धा आपण या भाजीमध्ये वापरायच्या आहेत. बघू शकता ही शेवग्याची फुलं आहेत आणि याची भाजी सुद्धा खूप छान बनते. आता आपण ही शेवग्याची जी फुलं आहेत ही छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. यामुळे भाजीचा जो काही धूळ बसलेली असते तीही निघून जाते आणि जो भाजीचा काही कडवटपणा असतो तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो. ही शेवग्याची फुलं एकदम स्वच्छ आपण धुवून घ्यायची आहेत. 1, 2 ते 3 वेळेला आपण ही छान फुलं स्वच्छ धुवून घेऊया. बघू शकता इथे आपली छान शेवग्याची फुलं धुवून झालेली आहेत. आता आपण तव्यामध्ये जवळा घेतलेला आहे. आता ही सुकट आपण 5 मिनिटं भाजून घ्यायची तव्यावरती. भाजण्यापूर्वी हा जवळा स्वच्छ निवडून घ्यायचा, म्हणजे जी काही घाण असते ही पूर्णपणे काढून टाकायची. हे आता आपण 5 मिनिटं हे चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. हा जवळा आता आपण हलक्या हाताने धुवून घेऊया. जवळा धुवून झाला की आता आपण तव्यामध्ये फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की आपण 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून घेऊया. लसूण छान तळला की आता आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्ता छान तडतडला की आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांचे असे 2 तुकडे करून टाकलेले आहेत. आता हा कांदा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. कांदा हलकासा परतत आला की आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. आता हा कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा टोमॅटो छान तेलामध्ये मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. यात काही जास्त मसाले नाही घालायचे, फक्त अर्धा चमचा हळद घालायचे, 2 चमचा आपण इथे तिखट घालून घेऊया आणि थोडासा गरम मसाला. आता आपण हे मसाले छान एकजीव करून घेऊया. मसाले आता छान आपले एकत्र करून झालेले आहेत. आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ही शेवग्याची फुलं आहेत ही आता आपण यामध्ये घालून घेऊया. फक्त फुलं घ्यायची आहेत, ही अशी काही देठ असेल ती काढून घ्यायची. फुलं आता आपण ही सगळी घालून घेऊया. पाणी अजिबात नाही घालायचं, पाणी आपण हे निथळून घेऊया. आता यामध्येच आपण सुकट घालून घेऊया. जवळाचं पूर्ण पाणी काढून आपण हा जवळा घालून घेऊया. जवळा घालून झाले की आता आपण हे हलक्या हाताने हलवून घेऊया. थोडंसं आपण हे छान वर खाली करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले आहेत हे भाजीला व्यवस्थित लागतील. ही भाजी मुगाची डाळ घालून सुद्धा केली जाते. मुगाची डाळ घालून सुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते. आपण इथे जवळा घालून ही भाजी केलेली आहे. छान आता आपण हलवून घेऊया. इथे आपलं छान हे आता भाजी हलवून झालेली आहे. आता आपण यामध्ये आंबटपणा येण्यासाठी 4 कैरीचे फोडं टाकून घेणार आहोत. कोकम घातला तरीही चालतो, छान लागते भाजी. हलकासा आंबटपणा येतो या भाजीला आणि ही भाजी चवीला खूप सुंदर लागते. आता आपण ही वाफेवरती शिजवून घेणार आहोत.
ताटावरती इथे पाणी घेतलेलं आहे. एक 7 ते 8 मिनिटं आपण हे वाफेवर ठेवून घेतलेलं आहे. आता आपण हे झाकण काढून घेऊया. छान भाजीला वाफ धरलेली आहे. आता आपण भाजी ही हलवून घेऊया. अजिबात भाजी खाली लागलेली नाही आहे आणि ही भाजी लगेच शिजते आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते. छान या भाजीचा घमघमाट सुटलेला आहे. इथे आपली शेवग्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे. थोडीशी आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. थोडंसं हलवून घेऊया. अशी आपली गरमागरम चविष्ट शेवग्याच्या फुलाची भाजी तयार झालेली आहे. मुगाची डाळ घालून सुद्धा ही भाजी खूप सुंदर होते. फक्त वरून ओलं खोबरं घालायचं म्हणजे ही भाजी चवीला अजून एक नंबर लागते. बघू शकता एकदम छान ही भाजी आपली परतून झालेली आहे. तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत ही भाजी खायला खूप सुंदर लागते. ही शेवग्याच्या फुलांची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.